नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती, दारूबंदी भरती, पोलीस पाटील भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काही आज अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? प्रश्न पहिला असा आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा या राज्यामध्ये गोलकोंडा ही खान आहे. प्रश्न दुसरा असा आहे, भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए, नारायणगाव पुणे येथे. प्रश्न तिसरा असा आहे, मार्च 1929 मध्ये डॅश डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली. प्रश्न तिसरा, मार्च 1929 मध्ये डॅश डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली. ऑप्शन क्रमांक डी, मदन मोहन मालवीय. प्रश्न चौथा असा आहे, भारत सरकारने बालकासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, त्या योजनेचे नाव काय आहे? प्रश्न चौथा असा आहे, भारत सरकारने बालकासाठी एक नवीन योजना राबविलेली आहे, त्या योजनेचं नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, धनलक्ष्मी ही योजना. प्रश्न पाचवा आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा वाद संदर्भातील खटले डॅश डॅश समोर चालवले जातात. प्रश्न पाचवा असा आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा वाद संदर्भातील खटले डॅश डॅश यांच्यासमोर चालवले जातात. ऑप्शन क्रमांक ए, सर्वोच्च न्यायालय यांच्यासमोर. प्रश्न सहावा असा आहे, संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? प्रश्न सहावा, संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक ए, माणिक बडोजी इंगळे. प्रश्न सातवा, सायमन कमिशन समोर डॅश डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता. प्रश्न सातवा असा आहे, सायमन कमिशन समोर डॅश डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता. ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न आठवा असा आहे, अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्त्वज्ञान होते? प्रश्न आठवा, अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्त्वज्ञान होते? ऑप्शन क्रमांक बी, वैष्णव. प्रश्न 9, 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषविले? ऑप्शन क्रमांक सी, राजश्री शाहू महाराज यांनी. प्रश्न 10, 2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? प्रश्न 10 आहे, 2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, सौदी अरेबिया येथे. प्रश्न 11 असा आहे, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? प्रश्न 11, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? ऑप्शन क्रमांक सी, 1939 रोजी. प्रश्न 12 असा आहे, भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव पडला? प्रश्न 12, भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? ऑप्शन क्रमांक सी, रशियन क्रांती या घटकांवर. प्रश्न 13 असा आहे, कोणती पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते? प्रश्न 13, कोणती पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते? ऑप्शन क्रमांक सी, ग्रामसभा. प्रश्न 14 असा आहे,
छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय आहे? प्रश्न 14 असा आहे. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन क्रमांक बी यशवंतराव. प्रश्न 15वा. धुवाधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे? प्रश्न 15वा असा आहे. धुवाधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे? ऑप्शन क्रमांक सी जबलपूर येथे. प्रश्न 16वा. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे? प्रश्न 16वा असा आहे. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन क्रमांक सी ग बा सरदार यांनी. प्रश्न 17वा. सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलासाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागामध्ये सुरू केली होती? प्रश्न 17वा असा आहे. सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलांसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागामध्ये सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक सी बुधवारपेठ येथे. प्रश्न 18वा. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? प्रश्न 18वा असा आहे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक सी कोलकाता येथे. प्रश्न 19. बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय आहे? प्रश्न 19 असा आहे. बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक ए भागवती समिती. प्रश्न 20. समर्थ रामदास महाराजांचे पूर्ण नाव काय होते? प्रश्न 20. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन क्रमांक बी नारायण सूर्याजी ठोसर. प्रश्न 21. स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? प्रश्न 21 असा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक डी राजस्थान. प्रश्न 22. स्मार्ट कॅन प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? प्रश्न 22 असा आहे. स्मार्ट कॅन प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक बी अंध व्यक्तींसाठी. प्रश्न 23. राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? प्रश्न 23 असा आहे. राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी आणि सी हे तिन्ही मंडळ वरीलपैकी तिन्ही मंडळ होते. प्रश्न 24 असा आहे. खालीलपैकी कोणते माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? प्रश्न 24. खालीलपैकी कोणते माती चहा उत्पादनासाठी चांगले असते? ऑप्शन क्रमांक ए पर्वतीय माती. प्रश्न 25. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली आहे? प्रश्न 25 असा आहे. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक सी गदर. प्रश्न 26 असा आहे. भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? प्रश्न 26. भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? ऑप्शन क्रमांक ए 178 इतके. प्रश्न 27. ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को QATV सिरीज नेटवर्कमध्ये सामील झाले आहेत? प्रश्न 27 असा आहे. ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिरीज नेटवर्कमध्ये सामील झालेले आहे? ऑप्शन क्रमांक सी कोझिकोड हे. प्रश्न 28 असा आहे. खाई त्याला खाऊ खवे हा म्हणीला विरोधात म्हण कोणती आहे? प्रश्न 28 असा आहे. खाई त्याला खाऊ खवे या म्हणीला विरोधात कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक डी, कर नाही त्याला डर नाही ही म्हण आहे. प्रश्न 29, नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न 29 असा आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक सी, बालगंधर्व. प्रश्न 30, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे घोषवाक्य कोणी म्हटलेले आहे? प्रश्न 30 असा आहे, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे घोषवाक्य कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए, सुभाषचंद्र बोस यांनी. प्रश्न 31, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्न 21, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक सी, तिसरा. प्रश्न 32, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या बोलीत जाते? प्रश्न 32 असा आहे, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? ऑप्शन क्रमांक सी, उत्तर महाराष्ट्र येथे. प्रश्न 33, सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? प्रश्न 33 असा आहे, सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? ऑप्शन क्रमांक सी, महानदी. प्रश्न 34 असा आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक बी, पुणे येथे. प्रश्न 35, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा येथे.